तर आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, की तुमच्या ऑल इंडिया रँकनुसार आता तुम्हाला तुमची ऑल इंडिया रँक माहीत आहे. तर त्यानुसार तुमची एक्स्पेक्टेड एस-एम-एल काय जाऊ शकते आणि त्याच्यासोबतच एक अत्यंत महत्त्वाचं आपण डिस्कस हे करणार आहोत, की तुम्हाला कोणत्या मार्कवरती कोणतं कोर्स अलॉट होऊ शकतो. तर हे आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा. कारण तुम्हाला सगळी माहिती कळाली पाहिजे, इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे आणि त्याच्यानुसारच तुम्ही काउन्सिलिंग पुढची प्रक्रिया तुमची पार पाडली पाहिजे. ठीक आहे. तर आता इथं मी एक गोष्ट अगोदरच सांगून देतो तुम्हाला, की आतापासूनच निर्णय घेऊन टाका तुमचं, की तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला मार्क किती आहे, आपल्याला काउन्सिलिंग कोणती करायची आहे, त्याबद्दल सविस्तर तुम्ही काय करून घ्या. आत्तापासूनच निर्णय घेऊन घ्या आणि लवकरात लवकर तुम्हाला जे पण करायचं असेल त्या निर्णयावरती ठाम राहून तुम्ही त्याच्या पुढची प्रोसेस करून घ्या. जर का तुम्हाला आपल्याकडून पेड काउन्सिलिंग हवी असेल, तर तुम्ही डायरेक्टली मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा माडा कॉलनी, भोकरदन इथं काय करू शकता तुम्ही व्हिजिट देऊ शकता. आपली फक्त एकच ब्रांच आहे माडा कॉलनी, भोकरदन. इथं जर का तुम्ही आलेत, तर तुम्हाला परस्पर आपण सगळी माहिती, सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊयात. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय-काय भेटणार आहे, तर पर्सनलाइज करियर रोड मॅप तुमच्या अनुसार तुम्हाला काय लागत आहे, काय आहे, तर तुमचं पर्सनलाइज असेल सगळं. ठीक आहे. त्याच्यानंतर स्मार्ट सीट अलॉटमेंट सपोर्ट म्हणजे जे बेस्ट पॉसिबल कॉलेज असेल तुमच्या रँकवरती तुमच्या मार्कनुसार ते तुम्हाला अलॉट करण्यात येईल. त्याच्यानंतर कॉलेज आणि कोर्स मॅचिंग जे पण तुम्हाला कॉलेज लागत आहे, ते तुम्हाला लगेच कळवण्यात येईल. त्याच्यानंतर डाउट सॉल्व्हिंग हे मी स्वतः हँडल करत असतो तुमची. त्याच्यानंतर डॉक्युमेंट रेडी असिस्टन्स जे पण डॉक्युमेंट तुम्हाला लागतात त्याबद्दल सखोल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल. प्रायोरिटी स्टुडंट केअर याचा अर्थ एक ग्रुप असतो आपला. त्यामध्ये तुम्ही जे पण तुमचे प्रश्न आहे, डाऊट आहे ते तुम्ही टाकू शकता अथवा डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता. वन टू वन मेंटरशिप हे कोणी देत नाही. तर वन टू वन मेंटरशिप म्हणजे मी स्वतः तुम्हाला हँडल करेल. आपल्यामध्ये कोणीच नसणार. ठीक आहे. चालेल. फक्त मी तुम्हाला हँडल करणार. त्याच्यानंतर कॉलेज लिस्ट डिपेंडिंग अपॉन युअर बजेट अँड प्रायोरिटी जे पण तुमची कॉलेज लिस्ट असणार, ते तुमच्या बजेट आणि प्रायोरिटीनुसार वैयक्तिक लिस्ट असणार. वैयक्तिक. ठीक आहे. राउंड 1, राउंड 2, राउंड 3, राउंड 4 साठी वैयक्तिक लिस्ट प्रोव्हाईड तुम्हाला करण्यात येणार. त्याच्यानंतर ब्रांच प्रिडिक्शन आणि गाईडन्स ते तर अगोदरच सांगितलं मी. त्याच्यानंतर स्कॉलरशिप आणि फायनान्शियल गाईडन्स तुम्हाला देण्यात येणार आहे. त्याच्यासोबतच ऑनलाईन जर का तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता. ऑफलाईन जर का करायची असेल तर तुम्ही ऑफलाईन सुद्धा करू शकता. ठीक आहे. आता याच्यानंतर बघा तुमची ऑल इंडिया रँक तुम्हाला माहीत आहे. बरोबर? तर त्यानुसार आता तुमचं एस-एम-एल काय एक्स्पेक्ट करू शकतो आपण फक्त एस-एम-एल कॅटेगरी रँक नाही. एस-एम-एल म्हणत आहे मी. काय म्हणत आहे? एस-एम-एल. ठीक आहे. ऑल इंडिया रँक तुमची ऑलरेडी आलेली आहे. ठीक आहे. आता इकडे बघून घ्या तुम्ही. जर का तुमची ऑल इंडिया रँक 1 ते 35 मध्ये येत असेल, तर तुमचं एस-एम-एल 1 ते 10 पर्यंत येऊ शकतो महाराष्ट्रामध्ये. म्हणजे ज्यांची ऑल इंडिया रँक 1 आहे, त्यांचं एस-एम-एल 1 येणार. ज्यांची ऑल इंडिया रँक 35 आहे, त्यांचं एस-एम-एल 10 येण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर 35 ते 3,485 तर 35 असेल तर 10 आणि 3,485 असेल तर किती? तर साहजिकपणे 283 तुमची ऑल इंडिया एस-एम-एल येऊ शकते. ठीक आहे, चालेल. आता याच्यामध्ये असेल तुमची 35 ते 3,485 तर इथं कुठं ना कुठं तुमची एस-एम-एल पडू शकते. कशामध्ये? तर 10 ते 283 मध्ये. समजलं तुम्हाला? ओके. याच्यानंतरची गोष्ट करून घेऊया आपण. तर 3,485 ते 18,140 तुमची असेल, तर 3,485 वरती 283 पर्यंत येऊ शकते तुमची एस-एम-एल आणि जसं पुढे चालत गेलात तुम्ही 18,140 वरती चालत गेलात, तर तुमची एस-एम-एल 1,393 येण्याची प्रोबॅबिलिटी आहे. आता 18,140 वरती 1,393 येऊ शकते आणि जसं पुढे चालत गेलात तुम्ही 41,243 पर्यंत तर तुमची एस-एम-एल 3,295 येऊ शकते. समजलं तुम्हाला? ओके. आता याच्यानंतर 41,243 ला 3,295 आहे तर 96,760 पर्यंत तुमची 8,158 पर्यंत एस-एम-एल पडू शकते. 96,770 आहे आणि 1,65,000 पर्यंत तुमची ऑल इंडिया रँक बनत आहे. तर 96,760 ला 8,158 आणि 1,65,000 ला 13,436 पर्यंत तुमचं काय जाऊ शकतं? एस-एम-एल जाऊ शकतो. ठीक. चालेल. याच्यानंतर जर का 1,65,000 ते 2,35,000 पर्यंत तुमची ऑल इंडिया रँक येत असेल, तर इथं आता विद्यार्थी वाढून जाणार. 13,436 ते 18,193 पर्यंत तुमची एस-एम-एल तुम्ही एक्स्पेक्टेड धरू शकता. चालेल. त्याच्यानंतर 2,35,000 ते 3,32,000 पर्यंत तुमची ऑल इंडिया रँक येत असेल,
तर 18,193 ते 24,210 पर्यंत तुमची एसएमएल एक्सपेक्टेड तुम्ही धरू शकतात. 3,32,000 ते 4,58,000 पर्यंत तुमचं ऑल इंडिया रँक येत असेल तर कुठं ना कुठं 24,210 ते 31,873 पर्यंत तुमचं काय जाऊ शकतो, एसएमएल जाऊ शकतो. 4,58,000 ते 4,93,000 पर्यंत तुमचं ऑल इंडिया रँक बसत असेल तर 31,873 ते 33,855 तुमचं ऑल इंडिया रँक जाऊ शकतो. आणि याच्या खाली 4,93,000च्या खाली जर का तुमचं हे असेल, काय असेल, एसएमएल असेल तर कुठं ना कुठं 33,855च्या खाली तुमचं काय जाणार आहे, एसएमएल जाणार आहे. समजलं तुम्हाला एवढं? ओके. आय होप तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या एकदा. चालेल. आणि जर का स्क्रीनशॉट नसेल मारायचा, डायरेक्टली पीडीएफ हवी असेल तर ती मी कम्युनिटीवरती टाकणार आहे. कम्युनिटीवरती जाऊन ते तुम्ही काय करू शकता, बघून घेऊ शकता. ठीक आहे, चालेल. आता आपण तुमच्या मार्कनुसार तुम्हाला काय काय भेटू शकतं त्याबद्दल बोलून घेऊयात. ठीक आहे, ते पण अत्यंत महत्वाचं आहे. चालेल, तर बघून घेऊयात. ओके, एक एक करून सगळ्या गोष्टी आपण आता बघून घेऊयात. चालेल. आता बघा 250 ते 300 मार्क जर का तुम्हाला असेल, 250 ते 300 मार्क, तर तुमच्याकडे ऑप्शन काय काय आहे बरं का? तर आतापासून मी एक गोष्ट सांगत आहे तुम्हाला, बघून घ्या. ऑप्शन ए आहे तुमच्याकडं फिजिओथेरपी और बीएचएमएस तुम्ही करू शकता. 250 ते 300 मार्क येत असेल तुमचे तर कॅप राऊंड ना, महाराष्ट्रामध्ये स्टेट कोटातून कॅप राऊंड स्टेट कोटा. चालेल. याच्यानंतर ऑप्शन बी काय आहे तुमच्याकडं? ऑप्शन बी आहे अदर स्टेट बीएएमएस 16 लाख टू 22 लाख पर्यंत तुम्हाला बसेल. ठीक आहे, हे स्वतः आपण सुद्धा करत असतो. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता जर का अदर स्टेट बीएएमएस हवा असेल तुम्हाला 16 लाख ते 22 लाख पर्यंत. ऑप्शन सी एमबीबीएस अदर स्टेट, हे पण आपण करत असतो. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्टली. ऑप्शन डी मॅनेजमेंट बीएएमएस और बीडीएस, मॅनेजमेंट महाराष्ट्रामध्ये पण खर्च जास्त लागून जाईल, मॅनेजमेंट. ऑप्शन सी काउन्सिलिंग और रिपीट, सरळ सरळ की बा आम्हाला बीएमएस चीच काउन्सिलिंग करायची आहे, बीडीएस चीच काउन्सिलिंग करायची आहे, एमबीबीएस चीच काउन्सिलिंग करायची आहे, नाही लागला आम्हाला तर आम्ही रिपीट करू, तर ते पण तुम्ही करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅन्डिडेट असाल तर रिपीटला चालल्या जा आणि कोणाला काउन्सिलिंग देऊन टाका की तुम्ही काउन्सिलिंग आमची संपूर्ण करा. याच्यानंतरची गोष्ट, 300 ते 350 मार्क वाले कॅन्डिडेटसाठी काय ऑप्शन आहेत? ठीक आहे, चालेल. तर ऑप्शन ए बीडीएस तुम्हाला भेटू शकतो 300 मार्क पर्यंत, पण शेवटपर्यंत थांबावं लागेल. लो ग्रेडेड बीएमएस सुद्धा भेटू शकतो तुम्हाला, पण शेवटपर्यंत थांबावं लागेल. पण हे नक्की भेटणारच का? बीडीएस आणि लो ग्रेडेड बीएमएस भेटणार असेल तर आम्ही 100% काउन्सिलिंग करू, शेवटपर्यंत करू. जर का आम्हाला 100% कोणी गॅरंटी देत असेल तर 300 ते 350 मार्कवाल्या विद्यार्थ्यांना गॅरंटी नाही की बीएमएस भेटेल की नाही. बीडीएस भेटून जाईल शेवटपर्यंत थांबलात तर, पण बीएमएस तर 100% आपण सांगू शकत नाही. ऑप्शन बी ची गोष्ट केली तर एमबीबीएस काउन्सिलिंग टिल एंड. आता खूप सारे विद्यार्थी आणि पालकांना वाटतं की आम्हाला एमबीबीएसच हवा, आम्ही एमबीबीएसच करू, तर मग करा, काही हरकत नाही. शेवटपर्यंत काउन्सिलिंग करा, एमबीबीएस चीच काउन्सिलिंग करा, नाही लागलं तर रिपीटला जा. ऑप्शन सी आहे तुमच्याकडे एमबीबीएस अदर स्टेट, 70 ते 80 पर्यंत होऊन जाईल तुमचं. आता हे परवडत असेल, बजेट असेल तर नक्कीच तुम्ही 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. याच्यानंतर ऑप्शन डी टॉप बीएचएमएस कॉलेज भेटेल का दादा? तर यस, चान्सेस आहे की तुम्हाला 300 ते 350 मार्क वरती टॉप बीएचएमएस कॉलेज भेटेल, पण धोंडू मामा कॉलेज भेटणार नाही. तो कॉलेज काय माहित, खूप जास्त कट ऑफ त्याचा त्या कॉलेजचा असतो. ठीक आहे, 350 ते 400 मार्क आहे. आता 350 ते 400 मार्क वाल्या विद्यार्थ्यांसाठी काय? तर 350 ते 400 मार्क आहे तर टॉप बीडीएस आणि मॉडरेट बीएएमएस भेटून जाईल सगळ्यांना. 350 ते 400 मार्क, फक्त एक चूक करू नका, काउन्सिलिंग मध्ये चूक करू नका, भेटून जाईल. ऑप्शन बी एमबीबीएस काउन्सिलिंग टिल एंड, चालेल. एसटी साठी बघा 375 प्लस असेल तर एमबीबीएस भेटूनच जाईल, कारण कट ऑफ तेवढा जातच असतो. ऑल इंडिया रँक तुम्हाला तुमची माहित आहे. ठीक आहे, किंवा एमबीबीएस अदर स्टेट हे पण तुमच्याकडे ऑप्शन आहे, किंवा ऑप्शन डी मध्ये ऑल इंडिया कोटातून टॉप बीएएमएस तुम्ही घेऊ शकता. 350 ते 400 मार्क वाले. 400 ते 450 आहे, काय केलं पाहिजे? एससी आणि एसटी कॅटेगरी सोडून द्यायचा आता. एससी साठी 400, कमीत कमी 440 तरी मार्क पाहिजे. 435 जरी असले तर एमबीबीएस साठी चान्सेस बनतील. एससी साठी सांगत आहे फक्त मी. एसटी साठी 375 अगोदरच सांगितले, एमबीबीएस साठी. चल, ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल.
बघा, तर 400 ते 450 मार्क कॅन्डिडेट. ऑप्शन ए टॉप बीडीएस टॉप बीएमएस भेटणारच. काउन्सिलिंग प्रॉपर करा, लिस्ट प्रॉपर बनवा, भेटून जाईल. ऑप्शन बी एमबीबीएस काउन्सिलिंग टिल एंड. चांगलं ऑप्शन आहे, एमबीबीएस काउन्सिलिंग करा शेवटपर्यंत. नाही लागलं तर रिपीट तर आहेच आपलं. ऑप्शन सी एमबीबीएस अदर स्टेट. हे पण चांगलं ऑप्शन आहे, पण इथं तुम्हाला खर्च लागेल, चांगलंच खर्च लागेल, तोच आपला 60 ते 70 पर्यंत. ऑप्शन डी ऑल इंडिया कोट्यातून टॉप बीएमएस घ्या, पण मी हे सजेस्ट करणार नाही, कारण स्टेट कोटामधून कसं असतं ना, चांगलं कॉलेज 400 ते 450 वरती भेटूनच जाईल. आणि इथं कसं असतं ना, ऑल इंडिया कोटामधून की स्कॉलरशिपचं थोडं फिक्स नसते की भेटेल की नाही. काही कॉलेजेस देतात, काही कॉलेजेस नाही म्हणतात. ठीक आहे. याच्यानंतरची गोष्ट 450 ते 500 मार्क असेल तर गव्हर्नमेंट बीएमएस, गव्हर्नमेंट बीएच, गव्हर्नमेंट बीडीएस, गव्हर्नमेंट बीएमएस, गव्हर्नमेंट सगळं तुम्हाला भेटून जाईल. गव्हर्नमेंट बीडीएस खालचे जेवढे पण कोर्स आहे, गव्हर्नमेंट बीडीएस, गव्हर्नमेंट बीएमएस, गव्हर्नमेंट फिजिओथेरपी, गव्हर्नमेंट होमिओपॅथी, हे ऑप्शन एक आहे. ऑप्शन बी एमबीबीएस काउन्सिलिंग टिल एंड. आता कोणाचं मनच मानत नाही की 450 आहे, 500 आहे, तर आम्हाला एमबीबीएसच करायचंय, तर शेवटपर्यंत एमबीबीएस काउन्सिलिंग करा. आणि नाही जमत असेल, नाही लागला नंबर तर सोडून द्या, रिपीट तर आहेच आपल्यासाठी. आणि हा ऑप्शन आहे तर एमबीबीएस अदर स्टेट. ठीक आहे. आणि 450 ते 500 मार्कवाले विद्यार्थी फक्त ओपन, ओबीसी, बीजे, एनटी ब, एनटी स, एनटी ड, एससीबीसी, ईडब्ल्यूएस. एससी एसटीला चिंता करायची गरज नाही, कारण एससी एसटीला एमबीबीएस कॉलेज भेटून जाईल. 450 ते 500 मारले विद्यार्थी. ठीक आहे, समजलं तुम्हाला? ओके. आता विद्यार्थ्यांसाठी सल्ला आणि पालकांसाठी पण सल्ला. काउन्सिलिंग लवकरात लवकर लावायची असेल लावून घ्या. माझ्याकडे नाही पण लावली चालेल, काही हरकत नाही, पण लावायची असेल लावून घ्या. लवकरात लवकर निर्णय घेऊन टाका. रजिस्ट्रेशनच्या अगोदर काउन्सिलिंग करून घ्या. जर का माझ्याकडून करत असाल 7887559633 हा नंबर आहे आपला, डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. 100% आपलं आपलं पूर्ण सहकार्य असेल तुमचं. आता पुढची प्रोसेस कशी असते, जसंच तुम्ही मला हे टाकलं, काय टाकलं, जसंच तुम्ही मला मी क्यूआर कोड पाठवला तुम्हाला, आणि क्यूआर कोड पाठवल्यानंतर तुम्ही तुम्ही पेमेंट केली, तर पेमेंट नंतर तुम्हाला काय भेटत असतं बघा, तर हे भेटत असतं तुम्हाला. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय असतं, मी झूम इन करून दाखवतो. हे पीडीएफ मध्ये तुम्हाला भेटत असतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटत असतं, तर कॉलेज. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला हे बघा, हे बघा, ठीक आहे, दिसत आहे तुम्हाला? ओके. तर याच्यामध्ये जेवढे पण कॉलेज आहे, कॉलेजचं नाव वरती असतो, कोड असतो, त्याच्यानंतर एस्टॅब्लिशमेंट इयर, पेशंट फ्लो, फॅकल्टी कशी आहे, कॉलेजची रेटिंग कशी आहे, हॉस्पिटल कसं आहे, हॉस्पिटलमध्ये बेड्स किती आहे, कॉलेजची रँकिंग काय, फुल ॲड्रेस काय, डिस्टन्स किती आहे सिटीपासून, फीस किती आहे स्टेट बोर्डाची, कॅप राऊंड 1चं आणि कॅप राऊंड शेवटचं, फर्स्ट आणि लास्ट राऊंडचं कट ऑफ काय गेलं होतं कॅटेगरी वाईज, ते तुम्हाला भेटत असतं. ठीक आहे. हे तर तुम्हाला एकदम नक्की आहे रजिस्ट्रेशनच्या अगोदर. ठीक आहे. आता याची फीस किती आहे? 5,000. तर जे पण लिस्ट असते ती वैयक्तिक असते, सगळ्यांची लिस्ट बनवून दिली जाते. रजिस्ट्रेशन आम्ही करतो, फक्त 1,000 तुम्हाला पोर्टलवरती भरावे लागतात. ठीक आहे. आता हे माझी काउन्सिलिंग, माझी एकदम परफेक्ट पद्धत असते. ग्रुपमध्ये ऍड करण्यात येत असतं, तुमचं नाव सेव्ह करण्यात येत असतं. समजा माझं नाव सोहेल आहे, तर सोहेल 26 काउन्सिलिंग असं नाव तुमचं सेव्ह करून तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जात असतं. तर ही याची पद्धत आहे. आता काउन्सिलिंग लावायची असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे? तर एक महत्वाची गोष्ट आहे, की जर का तुम्हाला कोणाकडून पण काउन्सिलिंग लावायची असेल, तर त्यांना सरळ सरळ स्पष्ट विचारा, की माझा नंबर लागत आहे की नाही. या कोर्समध्ये लागत आहे तर ठीक आहे, नाही लागत आहे तर मग पुढं काय. आणि जर का लागत असेल तर तुम्ही सांगा कितव्या राऊंडमध्ये लागेल, आणि जर का लागलाच तर मला हे सुद्धा सांगा, की जर का नाही लागलं तर तुम्ही काय बोलणार. तुम्ही जबाबदारी घेतात का नाही लागलं तर. हे प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं आहे, काउन्सिलिंग लावायची असेल तर. काउन्सिलिंग नसेल लावायची काही हरकत नाही, स्वतः सुद्धा करू शकतात. पण युट्यूबचे व्हिडिओज बघून तुम्ही काउन्सिलिंग करू शकतात का? तर मला हे कळालेलं आहे, की युट्यूबचे व्हिडिओज बघून तुम्ही काउन्सिलिंग करू शकत नाही. हे समजणं अत्यंत गरजेचं. पण तुम्ही अगोदर काउन्सिलिंग केलेली असेल, कोणाची रिलेटिव्हची केली असेल, किंवा कोणाची दुसऱ्याची केली असेल, तर नक्कीच तुम्ही स्वतः काउन्सिलिंग करू शकता. ठीक आहे. तर काउन्सिलिंग तुम्ही स्वतः करू शकता. अट काय आहे? अगोदर केली असली पाहिजे. एकच अट आहे. अगोदर काय केलं असलं पाहिजे, तुम्ही काउन्सिलिंग केली असली पाहिजे, हीच अट आहे. तुम्हाला काउन्सिलिंगची प्रोसेस सविस्तर माहिती पाहिजे.
तिसरी गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट रेडी ठेवा. परत परत सांगत आहे, खूप सारा एक्सपिरियन्स आहे, 4 वर्षापासून बघत आहे. विद्यार्थी डॉक्युमेंट मध्ये खूप जास्त चुका करतात आणि त्या कारणामुळे कुठं ना कुठं त्यांचं ऍडमिशन सुद्धा रद्द होतो. चौथी गोष्ट, बजेट रेडी ठेवा. बजेट बद्दल आपण सविस्तर बोललेलो आहे, किती बजेट लागत असतो त्याबद्दल पण व्हिडिओ आहे, तर ते सुद्धा बघून घ्या. मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवून देईल तुम्हाला कुठं क्लिक करायचंय, जिथे जेणेकरून तुम्हाला ते बजेट समजून जाईल प्रायव्हेट कॉलेजेस. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि निर्णय घ्या आतापासूनच. आपल्याला काय करायचंय तुम्हाला खरंच सांगत आहे, तुम्हाला स्वतःला माहित आहे, तुम्हाला स्वतःला जाणीव आहे की आपल्याला कोणतं कोर्स लागत आहे आणि कोणतं नाही. तुम्ही सगळ्यांना विचारलं, सगळ्या काउन्सिलरला विचारलं, तुम्ही सगळे युट्यूब व्हिडिओज बघितले, खरंच बघितलेले आहे, माहित आहे मला. तर तुम्हाला जाणीव आहे, कट ऑफ सगळ्यांचा सारखाच असतो, कारण कट ऑफ आहे. जे सगळे काउन्सिलर्स आहेत, सगळे YouTubeवरती आहेत, त्यांचं कट ऑफ 100% खरंच आहे. फक्त 2-3 मार्क इकडे-तिकडे झालेले असेल कोणाकडून. 2-3 हजार रँक इकडे-तिकडे झालेली असेल. पण आपल्याला माहीत आहे आपल्याला कोणतं कोर्स लागत आहे. तर निर्णय घ्या, स्पष्ट निर्णय घ्या आणि लवकरात लवकर तुम्ही कुठं ना कुठं जॉइन होऊन जा किंवा लवकरात लवकर तुम्ही कुठं ना कुठं तुमची प्रोसेसला लागून जा. सो आय होप तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन कळाली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांसोबत, पालकांसोबत, जे पण गरजू लोक आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. धन्यवाद.